नमस्कार, मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत दही वडा रेसिपी। बऱ्याचदा काहीतरी चटपटीत बनवायचं असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी इथे सांगितलेले आहे। तर बनवूयात दही वडा रेसिपी। हे चटपटीत चवीला एकदम छान लागणारे दही वडे बनवण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये 2 वाटी उडदाचा सोल किंवा उडदाची डाळ घेणार आहोत। ही व्यवस्थित निवडून घ्यायची आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। ही डाळ भिजत घालायला थोडंसं जास्त पाणी लागेल। तर डाळ धुवून झाल्यानंतर पाणी टाकल्यानंतर झाकून 3 तासासाठी आपल्याला ही डाळ ठेवायची आहे। साधारण 3 तासानंतर आपली डाळ एकदम व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे। तर आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये साधारण अर्धा भांडं ही डाळ काढून घ्यायची, एकदा फिरवायची आणि त्याच्यानंतर ह्याच चमच्याने 2 ते 3 चमचेच पाणी घालून परत फिरवायची, म्हणजे छान बारीक वाटल्या जाईल। थोडी थोडी करून डाळ वाटल्यामुळे व्यवस्थित वाटल्या जाईल आणि शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करायचा ही डाळ वाटताना, म्हणजे आपले वडे छान बनतील। अशा पद्धतीने सर्व डाळ वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालायचं। आणि आता एक महत्त्वाची टिप आहे की ही डाळ साधारण 2 ते 3 मिनिट छान फेटून घ्यायची, म्हणजे आपले वडे हलके बनतील, छान बनतील आणि त्यामुळे आपला दही वडा पण छान बनेल। तर हे फेटणं खूप आवश्यक आहे। साधारण 3 मिनिटापर्यंत फेटून घेतलेली आहे डाळ। वाटल्यास तुम्ही पाण्यामध्ये हे मिश्रण टाकून बघा, जर वर आलं तर आपलं मिश्रण व्यवस्थित फेटलं गेलं असं समजायचं। साईडला मी तेल गरम करत ठेवलं आहे। एका भांड्यामध्ये असं पाणी घेऊन बॅटर घेताना प्रत्येक वेळी असा पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे बॅटर हाताला चिपकणार नाही। आणि अशा पद्धतीने वडे घालून बघायचे। एकदम छोटे छोटे वडे घालायचे ह्या पद्धतीने तेलामध्ये। तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि असे छोटे छोटे वडे घालून तळून घ्यायचे। हे वडे तळण्यासाठी शक्यतो जाड कढईचा वापर करा, म्हणजे हे मिश्रण खाली लागणार नाही। साधारण 1 मिनिटापर्यंत याला बिलकुल डिस्टर्ब नाही करायचं। 1 मिनिटानंतर अशा चमच्यानी हे वडे मोकळे करून घ्यायचे। हे वडे मोकळे करताना थोडं सावधतेने करा, कारण तेल खूप तापलेलं असतं। तर अशा पद्धतीने सर्व वडे मोकळे करून घेतलेले आहेत आपण ह्या चमच्यानी। वडे जास्त ब्राऊन होईपर्यंत तळायचे नाहीत आपल्याला। थोडासा ह्या वड्यांचा कलर बदलला की वडे आपण काढून घेऊ। साधारण 2 मिनिटात हे वडे तळल्या जातात मध्यम गॅसवर। आपले वडे तळून बाजूला ठेवलेले आहेत। आपण बनवूयात हिरवी चटणी। तर हिरवी चटणी बनवण्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 मूठ फ्रेश पुदिना आणि 1 ते 1.5 मूठ कोथिंबीर। कैरीचा सीझन असल्यामुळे थोडेसे कैरीचे तुकडे घातलेत मी। थोडंसं मीठ, थोडंसं काळं मीठ आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे। याच्यामध्ये घालणार आहोत आपण अर्धा लिंबाचा रस। लिंबाच्या रसामुळे ह्या चटणीची चव खूप सुंदर येईल। आता झाकण लावून याला थोडंसं फिरवायचं, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये गार पाणी घालून परत फिरवायचं, म्हणजे चटणीचा कलर पण छान येईल आणि एकदम बारीक वाटला जाईल। चटणी झाल्यानंतर इथे साधारण 2 वाटी एकदम गार दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 चमचे साखर घातली आहे आणि आता हे व्यवस्थित दही फेटून घ्यायचं, म्हणजे छान एकसारखं होईल ह्या पद्धतीने। आता काढूया आपण प्लेटमध्ये वडे। हे वडे एकदम गार घ्यायचेत आपल्याला। एका प्लेटमध्ये 6 ते 7 वडे घेणार आहोत आपण आणि त्याच्यावर घालूयात एकदम गार केलेलं दही।
दहीवडा बनवताना वडे आणि दही दोन्ही गारच पाहिजे. इथे आपण वडे पाण्यातून काढलेले नाही आहेत. हे वडे असे पण खूप छान बनतात आणि चवीला पण छान लागतात. ह्याच्यावर घालूया चिंच, गूळ आणि खजूरची बनवलेली चटणी. ह्या दोनही चटण्यांची रेसिपी मी याआधी टाकलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण देत आहे, तुम्ही तिथे जाऊनही बघू शकता. तर आता टाकूया हिरवी पुदिन्याची चटणी. ह्या चटण्यांचं प्रमाण तुम्हाला किती गोड, किती तिखट किंवा कसा दहीवडा बनवायचा त्यानुसार तुम्ही वापरू शकता. तर आता टाकूया थोडीशी लाल मिरची पावडर, थोडासा चाट मसाला आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर, थोडीशी कोथिंबीर आणि एक पुदिन्याचं पान. तर आपले एकदम टेस्टी चटपटीत दहीवडे बिलकुल तयार आहेत. एकदम पटकन बनतात. हे दहीवडे बनवताना डाळ आपल्याला 3 तासच भिजत घालायची आहे. जास्त वेळ जर तुम्ही डाळ भिजत घातलीत तर तुमचे दहीवडे ऑइली बनतील आणि चांगले बनणार नाहीत. आणि जेव्हा आपण बॅटर काढू तेव्हा ते साधारण 3 मिनिटं व्यवस्थित फेटून घ्यायचं, म्हणजे दहीवडे एकदम मस्त फुलतील आणि छान हलके बनतील. ह्या 1-2 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुमचे दहीवडे अप्रतिम बनतील आणि घरातील सर्वांनाच आवडतील. तर अशा पद्धतीने दहीवडे बनवा, खा आणि छान एन्जॉय करा. आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.